कल बड़ी ही बेरहमी से हमारी बेटी नेहा को 10 बार उसके पेट में छुरा भोंक कर उसकी हत्या की गई। कितने शर्म की बात है कि हम उस हत्यारे के लिए केवल फांसी मांग रहे हैं। क्या होगा फांसी से? उसको छत्रपति शिवाजी महाराज की तरह ऐसी सजा देनी चाहिए कि देखने वाले की रूह कांप जाए और दोबारा ऐसा कोई भी काम करने से पहले 100 बार उसके हाथ नहीं उसकी रूह कांपनी चाहिए। मित्रों, क्या हो गया है हमको? छत्रपति के इस देश में रहते हैं हम और ऐसे डर डर के जीते हैं हम। क्या इसीलिए हिंदवी स्वराज्य की मांग की थी छत्रपति ने? सोचो एक बार। इस तरह से आज महात्मा बसवेश्वर जी के स्मारक के यहाँ पर हजारों लोग आए थे। हमने काली पट्टियां बांधकर इस पूरी घटना का निषेध तो पक्का ही किया है, पर इस निषेध के साथ आज हमने ये भी निश्चय लिया है कि ये जो घटना घटी है ना, ये घटना दोबारा नहीं घटेगी। सियावर रामचंद्र की जय। जस्टिस फॉर नेहा, जस्टिस फॉर नेहा, फाशी द्या, जस्टिस फॉर नेहा, जस्टिस फॉर नेहा, जस्टिस फॉर नेहा। हुबळी येथे झालेल्या जी घटना आहे, आपल्या हिंदू भगिनीवरती अनन्य वार करून तिचा निर्गुणपणे हत्या केली। या हत्येच्या निषेधार्थ आपण सर्वजण इथे जमलो आहोत। आपली जी भगिनी आहे ती भगिनी, आपल्या भगिनीला न्याय दिला पाहिजे। इथे जे झोपलेलं सरकार आहे, काँग्रेस ताई आहे, त्या गुन्हे दाखल करून या सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशी दिली गेली पाहिजे। त्यासाठी आपण सर्वजण इथे जमले आहोत। अशा या निषेध सभा हिंदू वीरशैव लिंगायत मंचातर्फे, तसेच आपल्या धर्मजागरणतर्फे आणि आपल्या हिंदू बांधवांतर्फे सोलापूर तसेच पंढरपूर, पिंपरी चिंचवड, धाराशिव आणि कर्नाटकामधील विविध स्थळी अशा या सभा आपण घेत आहोत। यानंतर अजूनही सभा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक हिंदू बांधवांपर्यंत हा मेसेज गेला पाहिजे की आपण आज निश्चय करू आणि ही सभा आणि ही जी काही नेहाला आपण न्याय देईपर्यंत आपण शांत बसायचं नाहीये, असा एक निश्चय करूयात। फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, जस्टिस फॉर नेहा, जस्टिस फॉर नेहा। जर बघितलं तर मी बाप म्हणून माझ्या मुलीला जन्माला आल्यापासून ती मोठी होऊस्तोवर तिला मी फुलासारखं जपतो। तिच्या पोटाला जरी कापलं तरी मला यातना होतात। आणि आज आपल्या नेहाला, हो आपल्या नेहाला या हरामखोर फैयाजनी 10 वेळा पोटात चाकू गुपसून गुपसून मारलेले। तिच्या बापांनी त्या वेदना बघितलेल्या आहेत आणि आपल्याला जस्टिस म्हणून काय मिळणार तर फाशी। त्या फाशीनी त्या बापाला जस्टिस मिळणार नाही। आपल्याला असं सरकार पाहिजे जे कानून बदलेल आणि ज्या मुलीला जशा पद्धतीने ज्या हत्यारांनी मारलं गेलं त्याच हत्यारांनी, त्याच सीसीटीव्ही मध्ये त्याचं रेकॉर्डिंग करून त्या बापानी त्याचे 10 वेळा त्याच्या पोटात भोगसून हा व्हिडिओ त्याच्या आई बापापर्यंत जोपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत हा बदला पूर्ण होणार नाही आणि या लोकांना तोपर्यंत त्याची जाणीव होणार नाही। आज आपल्याला वाटतं फक्त एक नेहा मेली, एक नेहा नाही मारलेली आहे ह्यांनी। ती नेहा पुढे येणाऱ्या हिंदू पिढीला देखील यांनी संपवायचा प्रयत्न केलेला आहे। आज आपल्या मुलींना पळून नेऊन त्यांच्याबरोबर जे काही कार्यक्रम, जे काही
त्यांना धर्मांतरण करून जे अत्याचार करतायत, आज हा दुसरं काम आहे की यांना मारा, या मुलींना मारा, या मुलींना संपवा. या जर मुली संपल्या तर हिंदूकडे जन्म करणाऱ्या, जन्म देणाऱ्या स्त्रियाच राहणार नाहीत आणि अशा पद्धतीने हिंदू संपून जातील. पण आपण या ठिकाणी कठोर मागणी करायला पाहिजे. अरे फाशी कसली? फाशीने काम संपलं, सोपं झालं. फाशी कसली मागतोय आपण? मागायचंय तर त्या माणसाला छत्रपती शिवरायांनी केल्यासारखा इन्साफ मागा, त्याला भर चौकात उभं करा, त्याचे हात पाय छाटा, तरच त्या न्यायाला खऱ्या अर्थाने इन्साफ मिळेल. बोलो सियावर रामचंद्र की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, प्रतापगडच्या पायथ्याशी खान, आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामती, शिवाजी राजा. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. भारत माता की जय, वंदे मातरम. हम सब यहाँ जानते हैं, हम नेहा को न्याय दिलाने के लिए और फ्यास के हरकत के लिए निषेध व्यक्त कर रहे हैं, परंतु मैं इस निषेध सभा से एक और संदेश समाज तक पहुंचाना चाहती हूँ. है वीरानी व्यर्थ के आलाप गाना छोड़ दे, वेदना के फिर वही सप्ताप गाना छोड़ दे, और कंठ में भर चेतना के स्वर जगा जा तू अलग, वरदान गाए रागिनी अभिशाप गाना छोड़ दे. आज भी हमारे समाज का एक बहुत बड़ा हिस्सा लड़कियों को कमजोर समझता है, फूल से नाजुक समझता है, लाचार समझता है, बेचारी समझता है. तो क्या समाज की क्या जिम्मेदारी है? समाज को अपने बेटियों को, अपनी लड़कियों को ये सिखाना चाहिए कि तू भारत की नारी है, तू फूल नहीं चिंगारी है. और लड़कियों को मैं मेरी भारत की बेटियों से एक ही विनती करना चाहती हूँ, अगर कोई शस्त्र तो दूर की बात है, अगर कोई तुम पर गलत तरीके से उंगली तक उठाए तो उसके हाथ तोड़ने की जिम्मेदारी तुम्हारी है, उसको अपनी औकात दिखाने की जिम्मेदारी तुम्हारी है. और यदि फिर भी इस समाज के किसी व्यक्ति को ऐसी शंका है कि स्त्री अपना खुद का संरक्षण स्वयं नहीं कर सकती, तो उसे मैं याद दिला दूं कि स्त्री वे शक्ति का स्वर है जिसमें सृष्टि रचने की ताकत है. वो परशुराम की भी जननी, जगपालक की भी पालक है. वो रास रचैया, जगत के भैया, कृष्ण कन्हैया की माता, वो खप्पर वाली का वो खप्पर जो कभी नहीं है वर पाता. तो मेरी बहनों, साहस, शौर्य, समर्पण को अपने जीवन का आधार बना और धार रूप रण चंडी का तू शस्त्रों को श्रृंगार बना, शस्त्रों को श्रृंगार बना. बोलो भारत माता की जय. फूल नहीं चिंगारी है, ये भारत की नारी है. अबला नहीं तूफान है, ये भारत की शान है. धन्यवाद. पर छेड़ के देखो तुम मुझको, मैं तुमको नहीं छोड़ूंगी. पर छेड़ के देखो तुम मुझको, मैं तुमको नहीं छोड़ूंगी. अशा स्तरावर काय बोलावं? ज्या सरकारने स्टेटमेंट दिलं आहे की ते त्यांचं पर्सनल होतं आणि ते लव जिहादचं प्रकरण नाही आहे आणि ते दोघांचं प्रेम प्रकरण होतं. जिथे प्रेम असतं तिथे असं हत्या करण्याचं कृत्य नसतं. हे जिहादी आणि पूर्वनियोजित कृत्य होतं, हे आपल्याला सगळ्यांना माहिती झालेलं आहे आणि हे असंच आहे. मग तुम्ही त्याला मध्ये ठेवणार आणि त्याचे पुरावे नष्ट करणार आणि नंतर सोडून देणार, हे असे कृत्य होता कामा नये. या व्यासपीठावरनं, या सभेमधनं मी कर्नाटक सरकारला असं सांगू इच्छिते की त्याला लवकरात लवकर फाशी दिली पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टलाच ते घेतलं पाहिजे त्याला सांभाळण्यासाठी. आणि भारत देशातल्या जनतेच्या टॅक्समधनं त्याला खाऊ पिऊ घालण्यासाठी आमच्याकडे पैसा अजिबात नाही आहे, अजिबात त्याला पोसायचं नाही आहे आम्हाला. आणि त्याला संपवायला पाहिजे. का एकच कम्युनिटीची माणसं अशी कृत्य करतात हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याचा विरोध कडाडून केला पाहिजे. तर आपण नवीन येणाऱ्या पिढीला जडवू शकू, घडवू शकू आणि सामना करण्यासाठी सक्षम बनवू शकू. फाशी द्या, फाशी द्या, फैयाजला फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फैयाजला फाशी द्या. जस्टिस फॉर नेहा, जस्टिस फॉर. ने कार्यक्रमामध्ये माझ्या बहिणी बरोबर होतो. आज दुपारी 3:15 घरी आल्यानंतर व्हॉट्सअपवर मेसेज बघितला आणि 5:30 आज इथं आलेलो आहे. आज माझी बहीण माझ्या बरोबर सुरक्षित होती, पण ही माझी कर्नाटकातली हुबळीतली बहीण जी आहे
ही सुरक्षित नाहीये, माझ्या बहिणी सुरक्षित नाहीये, तिथलं सरकार जे आहे ते माझ्या बहिणीला सुरक्षा देऊ शकत नाहीये. आणि आज हा निषेध मोर्चा जरी आपल्या पिंपरी चिंचवड मधल्या एका शहरामध्ये एका चौकामध्ये होत असला तरी आपला हा आवाज जो आहे हा कर्नाटकाच्या सरकारपर्यंत गेला पाहिजे की भारतामध्ये कुठेही असू दे, जगामध्ये कुठेही असू दे, माझी बहीण जी आहे सुरक्षितच राहिली पाहिजे. आणि ही जबाबदारी त्या सरकारची आहे, तिथल्या कायद्याची जबाबदारी आहे. आणि त्यामुळे हा निषेध त्यांच्यापर्यंत पोहोचवूयात, हा आवाज त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवूयात. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. उपस्थित सर्व हिंदू बंधू भगिनींनो, आज आपण सर्वजण आपली एक भगिनी हुबळी या ठिकाणी नेहा हिरेमठ तिच्यावर 3 दिवसापूर्वी जो प्रसंग आलेला आहे आणि लव जिहाद याच षडयंत्राच्या अंतर्गत तिची हत्या झालेली आहे. सुरुवातीला हे नाकारण्याचा प्रयत्न तिच्या परिवाराने सुद्धा केला. एवढा शंढपणा हा तिच्या परिवारामध्ये आलेला आणि हा एक समाजाचा आपल्याला प्रतिबिंब घडवतो. आणि त्यामुळे आज आपण इथं सर्व सकल हिंदू समाज, पिंपरी चिंचवडची सर्व नारी शक्ती, वीरशैव लिंगायत हिंदू समाज या सगळ्याच्या वतीने एकत्र येऊन या सगळ्याचा ज्यावेळेस निषेध करतोय त्यावेळेस एक 2 मुद्द्यांकडे मला सगळ्यांचं लक्ष वेधायचं आहे. आपल्याकडं छत्रपती शिवरायांचा अवतार झालेली ही भूमी आहे. जिजाऊंना छत्रपती शिवरायांसारखा पुत्र होण्याची जी परिस्थिती उत्पन्न आली तर त्या चरित्र आपल्याला माहिती आहे. त्यांची काकू म्हणजे शहाजी राजांच्या धाकट्या भावाच्या पत्नीला सुद्धा असंच मोगलांनी उचलून नेलेलं होतं. आणि त्यातनं जिजाऊंना प्रेरणा झाली की माझ्या या देशातली माझी भगिनी मातृशक्ती ही जर सुरक्षित नसेल तर मी कोणत्या अर्थानं ही भारत माता की जय म्हणायचे. आणि त्यामुळं हीच प्रेरणा घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्य उभा करण्यासाठी छत्रपती शिवरायांसारखा सुपुत्र द्यावा अशा प्रकारे भवानीला प्रार्थना केली. आपण पुढचा इतिहास जाणतो. आज त्या गुरुचरित्रासारख्या ग्रंथाचा उल्लेख आहे. आम्ही सगळेजण अजूनही का त्या कळत नाही, ज्यांची सभ्यता आणि संस्कृती ही पूर्णतः आमच्या विरुद्ध आहे. आम्ही गाय पुजतो ते गाय मारून खातात. अशा अनेक प्रसंग आहेत कुठेही साधर्म्य नसणारे. आणि त्या गुरुचरित्राचा उल्लेख आहे जो म्लेच्छ आणि यवनांचा सहवास घेईल त्याचा समूळ विनाश होईल असं आमचे नरसिंह सरस्वती म्हणतात. अशी दिव्य परंपरा इतिहास आपल्याकडे तरी सुद्धा आम्ही अजूनही मात्र अनावश्यक नको तो भाईचारा दाखवण्याच्या भानगडीत पडलो. आणि त्यामुळं महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासमोर आपण इथं आहोत. आज इथं प्रत्येकाने एवढा संकल्प करूया जो आमची सभ्यता संस्कृती समान महापुरुष नाही आहेत असा कोणी आमचा बंधू होऊ शकत नाही. एकेवेळा आम्ही विश्वबंधुत्वाचा नारा देऊ पण कधी ज्यावेळेस ते सुद्धा अशा प्रकारची मानवतेचं कल्याण चिंतणारी सभ्यता संस्कृती. आज भगवान महावीरांची जयंती आहे, त्यांचा जो आज मोठा कार्यक्रम झालेला आहे. देशाचे पंतप्रधान जाऊन सांगून आलेत की कशासाठी ही भूमी जगली पाहिजे तर विश्व कल्याणासाठी जगली पाहिजे. त्या विश्वाच्या कल्याणामध्ये कुठेही नारी शक्तीचा अपमान नाहीये तर ही भूमी नारायणी नमस्तुते म्हणणारी. आणि त्यामुळे नारी शक्तीचा जिथं जिथं अपमान होतो, जिथं जिथं तिच्यावर घाला येतो तिथं तिथं स्वतः परमेश्वर अवतार घेतो. आणि म्हणून आपल्या धर्माच्या नावामध्ये सांगितलंय तसं सत्यम वद धर्मम चर, तसं परस्त्री माते समान आणि परधन मृत्तिके समान. रामायण आपण नुकतीच राम जयंती केली, हनुमान जयंती तोंडावर आहे. अशा पार्श्वभूमीवर जिथं जिथं नारी शक्तीवर घाला येते परमेश्वर अवतार घेऊन ते कार्य सिद्धीच येतो. हे आपण राम रावण असेल किंवा कौरव पांडवाच्या निमित्तानं सांगतो. आणि म्हणून आम्हाला ती शक्ती पुन्हा जागृत करायला लागेल. आमच्या प्रत्येकाच्या मनातला राम हनुमान अर्जुन कृष्ण जागृत करायला लागेल. आम्ही धर्माचरण धर्म जागरण गतिविधी म्हणून सहित आहोत. आम्ही आमच्या माता भगिनींना आमच्या समाजाला जो इथं आज नाही आहे अशा सगळ्यांना आपल्याला भेटता येईल का, आवाहन करता येईल का. हे संकट केवढं मोठं आहे. गेली आठवड्याभरामध्ये केरळ स्टोरी चित्रपट दिल्ली दूरदर्शनवर 2 वेळा दाखवण्यात आलेला आहे. हा काही फक्त राजकीय प्रचाराचा विषय नाही आहे. अजूनही ज्याला सोकॉल्ड सोफिस्टिकेटेड समाज म्हणतो तो अजूनही या सगळ्या विषयाकडे फक्त धार्मिक दृष्टीकोनातून बघतोय. या पाठीमागं देशाचं सगळं लोकसंख्येचं गणित बिघडवणार आहे. आज तो सगळा युरोप खंड जो आहे तिथल्या मूळ स्थानिक युरोपियन कुणी राहिला नाहीये. आणि त्यामुळे आपण बघतो पॅरिसच्या त्या आयफेल टॉवर सुद्धा इस्लामचा झेंडा फडकवण्यापर्यंत, आयसिसचा झेंडा फडकवण्यापर्यंत यांची मजल वाढली. आणि त्यामुळे या सगळ्यापासून जर वाचायचं असेल तर आमची देशाची निम्मी लोकसंख्या असलेली मातृशक्ती आमची भगिनी ही सुरक्षित राहणं हे आमच्या सगळ्यांचं काम आहे. यासाठी सर्वांनी मोठ्या प्रमाणात जनप्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. आमच्या नारी शक्तीच्या इथं सगळ्या भगिनी आहेत, या सर्वांनी हे आव्हान स्वीकारावं लागेल. आम्ही बंधूंनी हे आव्हान स्वीकारावं लागेल. आणि आमच्या अवतीभोवती अशा घटना घडत आहेत का, नेहाची घटना घडल्यानंतर ही शेवटची घटना होईल का, यासाठी आपल्या सगळ्यांना आठवत असेल आपण वर्षभरापूर्वी लव जिहाद, गोहत्या आणि धर्मांतर बंदी यासाठी कायद्यासाठी आपण निषेध मोर्चा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रावर काढले होते. आम्हाला त्या विषयाला पुन्हा एकदा
उजळणी देता येईल का, पुन्हा एकदा त्याला गती देता येईल का, आणि आपापल्या ठिकाणी प्रशासन यंत्रणा भेटून अशा प्रकारच्या घटना आमच्याही परिसरात घडत आहेत. आमच्या परिसरात घडत नाहीत असं समजायचं कारण आहे, फक्त त्या समोर येत नाहीत, त्या सुप्तावस्थेत आहेत, गुप्तावस्थेत, त्या सगळ्यांबद्दल माहिती घेणं आणि जनप्रबोधन करून या विषयात काम करणं याची जास्त आवश्यकता आहे. त्यामुळं त्या नेहाला जर न्याय द्यायचा असेल तर ज्या मागण्या आम्ही करतो त्याच्यामध्ये व्यापकता आली पाहिजे आणि लव जिहाद विरोधी कायदा होणारं सरकार त्या प्रत्येक ठिकाणी आलं पाहिजे. यासाठी प्रयत्न करणं, जनप्रबोधन करणं, या सगळ्या विषयाला आपण लक्ष द्यावं अशी मागणी या निमित्तानं करतो. आणि महात्मा बसवेश्वर असेल, छत्रपती शिवराय असेल, श्रीराम असेल, हनुमान असेल, श्रीकृष्ण असेल, यापासून प्रेरणा घेऊन राणी लक्ष्मीबाई असतील, जिजामाता असतील, अहिल्याबाई होळकर असतील, ज्या कर्नाटकात ही घटना घडली तिथं राणी चन्नम्मासारखी राणी होऊन गेली, या सगळ्यांपासून प्रेरणा घेऊन आपण योग्य तो बोध आणि आदर्श घेऊन कृती करावी एवढी अपेक्षा व्यक्त करतो. माझ्या वाणीला विराम देतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्लोक राष्ट्रमाता जिजाऊ महाराज की जय. राणी चन्नम्मा की जय. भारत माता की जय. दादांनी आता ते सांगितलं, फक्त एक दुरुस्ती करतो. आपण आज कलियुगामध्ये आहोत आणि आता देवानी येऊन अवतार घ्यायची वाट आपल्याला पाहिजे नाही. आपल्याला पुण्यातली घटना माहिती आहे, एका मुलीवर ज्यावेळी त्या ठिकाणी चाकूने हल्ला होत होता, तिथं उभ्या असलेल्या तरुणाने त्याचा हात धरला आणि हल्ला होऊन गेलेला नाहीये. त्यामुळे तुम्हाला आम्हालाच राम लक्ष्मण व्हावं लागणार आहे. देवाने अवतार घ्यायची वाट आपण पाहून चालणार नाहीये. तुम्हाला आम्हालाच आपल्या आजूबाजूला लक्ष हे द्यावंच लागणार आहे. या ठिकाणी मी सांगू इच्छितो की माता भगिनी आहेत. आता हे जे बऱ्याचशा जणांना फळ विकणारा असू दे, भाजी विकणारा असू दे, मटण विकणारा असू दे, प्रत्येक गोष्टीमध्ये ते पुढं आहेत. तरी तर माता भगिनी आहेत, पुरुष मंडळी आहेत, सगळे माझे बंधू आहेत. त्या सगळ्यांना मी सांगू इच्छितो की त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार आपण इथं करूया. इथून जाताना सगळ्यांनी संकल्प करूया की मी माझा व्यवहार जो आहे तो फक्त जोपर्यंत त्यांच्या मुळावरती आपण घाव घालणार नाही, हे त्यावेळेस जागे होणार नाही. हे आपलंच खात्यात आणि आपल्यावरच उलटतात. त्याच्यामुळं इथं प्रत्येकाने आज संकल्पच करून जायचंय की त्यांच्यावर आर्थिक बहिष्कार आपण घालायचा. अरे फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. त्यांनी जो विषय मांडला, आर्थिक विषय, आपण जेव्हा खरेदी करतो तेव्हा काही वेळा कळत नाही आपण कोणाकडनं खरेदी करतो, तेव्हा गुगल पे आधी स्कॅन करून बघा, म्हणजे कळतं काय होतंय ते. आपण बावळट राहू नका. खरेदी करताना आर्थिक विषय अतिशय महत्त्वाचा आहे. आपलेच पैसे, आपलेच रिसोर्स वापरून आपल्याच उलटते. आणि काल जे कर्नाटकात झालं ते आज आपल्या इथं होऊ शकतं, उद्या होईल आणि झालेलं पण आहे पूर्वी. त्यांनी एक चांगला विषय मांडला की समाज त्यावेळी गप्प होता, हात का नाही तोडला त्याचा त्यावेळी. आणि फाशी होईपर्यंत म्हणजे आपल्याच खिशातले पैसे त्याला बिर्याणी खाऊ घालतील परत आपलं सरकार. आणि सरकारवर अवलंबून राहणारा हिंदू समाज कायम टिकू शकणार नाही. सरकार येतील जातील, सरकार आपल्या विचाराची हवी आहे, बरोबर आहे, पण नसली म्हणून आपण गप्प बसून चालणार नाही. सशस्त्र होणे आपण म्हणू शकत नाही, पण निदान बलवान तरी झालं पाहिजे. माघार घेता कामा नये. आपल्याला पण झटापटसह करता आलं पाहिजे. डिफेन्सचं शिक्षण घेता आलं पाहिजे. स्वसंरक्षणाचे अनेक मुद्दे, टेक्निक आहेत. आपल्या इथे शिकवणारे लोक आहेत, त्याला आपल्या मुलांना पाठवलं पाहिजे. किमान तिखटचा स्प्रे तरी पाहिजे ना आपल्याबरोबर, तो तरी आहे का आपल्याकडे? तिखटाचा स्प्रे तरी आपल्याकडे असतो का किती लोकांकडे? असे अनेक मुद्दे आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, छत्रपती शिवाजी महाराज आपल्या लोकांना अब गोविंद न आएंगे, छोड़ो मेहंदी पूजा समारोह, अब गोविंद न आएंगे. कब तक आस लगाए बैठी है कर्नाटक सरकार से, बिकी हुई है सरकारों से. कब तक रक्षा मांग रही हो दुशासन सरकारों से. ये तो खुद ही लज्जाहीन पड़े हैं, वो क्या लाज बचाएंगे. उठो द्रौपदी शस्त्र उठाओ, अब गोविंद न आएंगे. बोलो भारत माता की. दुसरा महत्त्वाचा विषय, चित्रपट बघताना आपल्या मुलांना काश्मीर फाईल दाखवा, आपल्या मुलांना आर्टिकल 370 दाखवा, आपल्या मुलांना सावरकरांचा चित्रपट दाखवा, त्याचा उपयोग होईल. सांगू का सर? बोला. नमस्कार सगळ्यांना. मी थोडा विषांतर करतो. आपल्याकडे जे मुली आहेत, आई बहिणी आहेत, मातृशक्ती आहेत, त्यांना एक विनंती आहे की कपाळावर टिळा लावत जा. बहुतेक स्त्रिया कपाळावर टिळा का लावत नाही माहीत नाही आम्हाला. का लाज वाटते मला माहीत. आमच्या घरात पण तोच आहे, म्हणजे सगळ्यांच्या घरात तो प्रॉब्लेम आहे. पण मी विनंती करतो की टिळा लावत जा. रक्षण आपण आता ताई म्हणाल्या की आपल्याला आपलं स्वतःचं रक्षण करायचं आहे. आज गुरख्यालीला कोणी त्रास देताना बघितलं का रस्त्यावर तुम्ही? का? ती एक भीती आहे. तशी भीती आपल्या लोकांना पण त्यांना वाटायला पाहिजे की नाही, माझ्या हिंदू मुलींना मी का त्रास देऊ.
म्हणजे आपण पण तेवढे भक्कम असायला पाहिजे की काही ठिकाणी लाठी चार्ज आपल्या लाठी शिकवतात, तर स्त्रिया आपल्या मातृशक्ती विनंती जाऊन शिका. आणि त्या आणखी एका व्यक्ती जाईल की स्प्रे ठेवा म्हणून, काळीमिरी स्प्रे असतं ते संरक्षण कायद्याने अधिकार आहे, वापरा ते, घाबरू नका. आणि कॉलेजमध्ये शाळेमध्ये कोणाशी मैत्री करावी कोणा हे तुम्ही स्वतः ठरवा. तिथं पालक येणार नाही की कोणी मैत्रिणी येणार नाहीये, तुम्ही स्वतः ठरवा की मी कुठपर्यंत जाणार आहे. ते मध्ये एक वाक्य होतं, मेरा फैयाज कुछ नहीं करेगा, पण फैयाज ने बहुत कुछ कर दिया है. तो अपने को आगे ये नहीं होना चाहिए. इसके लिए हमारी मातृशक्ति जागरूक होना चाहिए, घर में संस्कार देना चाहिए कि हम किससे दोस्ती करें करके. और मातृशक्तीला विनंती की आपल्या शाळेत जे लहान मुलं आहे, घरात मुली आहेत मुलं आहेत, त्यांना मंदिरामध्ये आवर्जून घेऊन जा. आज ख्रिश्चन लोक रविवारी चर्चमध्ये जातात, आज मुसलमान मुलं घरी नमाज पढ़तात, कुराण पढ़तात. आपण किती लोक आपल्या घरात गीता वगैरे हिंदू शास्त्र संस्कृत शिकवतो आपण. तर विनंती आहे की आपली शक्ती घरातूनच उत्पन्न करा. मातृशक्तीला नम्र विनंती आहे. अशी नेहमी होत आलेली आहे की आजही 70 मुली रोजच्या गायब होत आहेत आणि 22 मुली महिन्यांनी गायब राहत आहेत. कुठे आहेत कोणाला माहीत नाही आहे. लव्ह जिहादमुळे मुली कुठं जातात हे कोणाला माहीत पडत नाही आहे. ह्याबद्दल काश्मीर फाईल, केरला स्टोरी असे भरपूर मूवी निघून सुद्धा मुली रडतायत ते बघून, पण पुढं काय करायचं हे धाडस त्यांना माहीत नाही आहे. आणि आपल्या शर्वरीताई जसं काठी वगैरे शिकवतात तशा महिलांनी नेहमीच संरक्षणासाठी आपलं लढाई द्यायला हवं हे शिकवणं गरजेचं आहे. महिलांना, मुलींना घरातूनच स्त्री मुलींना शिकवू शकते की समाज काय आहे, आपला धर्म काय आहे. जसं आता यांनी सांगितलं दादांनी की त्यांना ज्ञानेश्वरी गीता हे ग्रंथ त्यांना वाचायला लावायला पाहिजे. नाहीतर असं होईल, दिल्लीत झालेलं 35-50 तुकडे करून फ्रीजमध्ये सरळ ठेवून दिलं होतं रेफ्रिजरेटरमध्ये, तसं पुढं व्हायला नको. आणि पुढं असं काय उद्या असंही होऊ शकेल, ते खिमा करून मटण खायला सुद्धा कमी करतील आपल्याच बहिणींना, आपल्याच मुलींना, आपल्या स्त्रियांना. तर हे शिक्षण त्यांना देणं गरजेचं आहे. जय हिंद. सर्व पुरुष मंडळी आपल्या पाठीशी जरी उभे राहिले तरी प्रत्येक स्त्रीनी, प्रत्येक मुलीनी स्वसंरक्षणासाठी आपल्याबरोबर काहीतरी ठेवलं पाहिजे. आणि वेळ आल्यानंतर मागे पुढे न पाहता, न घाबरता त्याला प्रतिकार जर तुम्ही केलात तर मागनं 4 लोक नक्की येतील. तुम्ही जर शांत बसलात तर कोणीही तुमच्याबरोबर येणार नाही. आणि निद्रितावस्था जी आहे ना की मला काय त्याच्याशी, पण आपल्या गळापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही आहे. माझ्या मुलीला जेव्हा होईल तेव्हा मी बघीन असं म्हणून चालणार नाही आहे. प्रत्येकाने यासाठी पुढे आलं पाहिजे. प्रत्येक मुलीला हे कळलं पाहिजे की मी आता बाहेर चालली आहे तर माझं संरक्षण मला करायचं आहे, मला कुणी वाचवायला येणार नाही आहे. 4 जरी मुलं समोर असतील तरी मी एकटी काफी आहे त्यांना. हा जेव्हा कॉन्फिडन्स तुमच्यात येईल आणि त्यासाठी बाकीचं काहीही लागत नाही, मनशक्ती तुमची प्रबळ करणं गरजेचं आहे. त्यासाठी राष्ट्रसेविका समिती आहे, ज्या आपलं लाठीकाठीचं प्रशिक्षण गरजेचं आहे. आणि प्रत्येकाने आपले स्वतः प्रत्येक वेळी काही तुमच्याकडे ढाल असेल असं नाही आहे, परंतु हे छोटे छोटे उपाय आहेत. तिखट जवळ ठेवणं, स्प्रे जवळ ठेवणं, या साध्या साध्या गोष्टी आहेत आणि त्या प्रत्येकाने ठेवाव्या. एक कट्टर मुलींनी घड्याळाच्या आतमध्ये ठेवणं हे खूप गरजेचं आहे आणि त्याचं ॲप्लाय करणं गरजेचं आहे. नुसतं म्हणून होणार नाही, नारी शक्ती म्हणून होणार नाही आहे. तर प्रत्येक मुलींनी पुढे आलं पाहिजे आणि आयांनी आणि प्रत्येकाने त्याला सपोर्ट केला पाहिजे. ते आज झालं ना विसरून गेलो असं म्हणून चालणार नाही आहे. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. तुमचे बोर्ड दाखवत जा. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. जस्टिस फॉर, जस्टिस फॉर. फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. जस्टिस फॉर नेहा, जस्टिस फॉर नेहा, फाशी द्या, फाशी द्या, फाशी द्या. नेहा दीदी हम शर्मिंदा है, नेहा दीदी हम शर्मिंदा है. फूल नहीं चिंगारी
भारत माता की जय. लव जिहाद कायदा झालाच पाहिजे. जिहाद कायदा झालाच पाहिजे. मातरम. भारत माता की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. शिवाजी महाराज की जय. राष्ट्रमाता जिजाऊ महाराज की जय. अरे बघता काय शामिल व्हा. अरे बघता काय शामिल व्हा. महिंद्रा माता की जय. महिंद्रा देवी माता की जय. फाशी द्या. फाशी द्या. फाशी द्या. फाशी द्या. फाशी द्या. फाशी द्या. जस्टिस फॉर जस्टिस फॉर नेहा दीदी हम शर्मिंदा है. नेहा दीदी हम शर्मिंदा है. जस्टिस फॉर नेहा हिरेमठ या आपल्या हिंदू भगिनीचा जो एका भर दिवसा ढवळ्या कॉलेजच्या प्रिमायसेस मध्ये खून झाला त्याचा निषेध करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. आपली मागणी ही सगळ्यांच्यासाठी संपूर्ण भारत देशामध्ये एकच आहे की लव जिहाद हे सत्य आहे, हे धगधगीत वास्तव आहे आणि त्याच्या विरुद्ध सर्व सरकारांनी खास करून केंद्राच्या सरकारकडून नाही तर राज्यातल्या विविध सरकारांकडून याच्या संदर्भात कडक कायदा व्हावा म्हणून आपण सगळेजण या निषेध मोर्चामध्ये जमलेलो आहोत. बऱ्याच वेळा हिंदू समाजाला नेमकं काय चाललेलं आहे आपल्या आजूबाजूला याची घटनेची कल्पना देखील नसते. त्या जनजागृतीसाठी अशा वेळोवेळी घडलेल्या घटनांच्यासाठी याच्या विरोधात उभं राहण्यासाठी म्हणून हा निषेध मोर्चा आहे. या सगळ्या ठिकाणी आम्ही जमून जिथं महात्मा बसवेश्वरांना आम्ही आत्ता अभिवादन केलं आणि तिथून हा मोर्चा इथपर्यंत आणलेला आहे. या ठिकाणी जमलेल्या सर्व उपस्थित नागरिकांना हेच आवाहन आहे की आपल्या आजूबाजूला अशा घडणाऱ्या घटनांचा तीव्र शब्दात आपल्याला निषेध नोंदवायचा आहे. याच्या विरोधात आपल्याला दंड थोपटून उभं राहायचं आहे. लव जिहाद होणारं हे धगधगीत वास्तव आपण सर्वांनी मान्यच नाही. याच्या विरोधात आपल्याला दंड थोपटून उभं राहायचंय. सर्व महिलांनी युवतींनी आपण स्वतः दुर्गा आहोत, चंडिका माता आहोत या भूमिकेतून आज समाजात वावरण्याची गरज निर्माण झालेली आहे. सर्व पुरुष मंडळींनी युवकांनी याच्या विरोधात जमेल त्या पद्धतीने तशाच तसं ठोक उत्तर देण्याची आज आपल्याला गरज निर्माण झालेली आहे आणि त्याच्याच अवेअरनेससाठी आज आपण इथे सगळ्यांनी जमलेलो आहोत. याच्यावरती अजून कुणाला काही या ठिकाणी बोलायचं असेल तर ते बोलू शकतात. दीदी हम शर्मिंदा है. फाशी द्या. फाशी द्या. बंधूंनो, सगळ्यात पहिलं तर मी नारी शक्तीचं आज अभिनंदन करतो एवढ्यासाठी की कुठल्या कुठं तरी घडलेली घटना आणि वृत्तपत्रातून वाचलेली घटना आणि तिचा निषेध करायला आम्ही इथे उभे आहोत. कशावर उभे आहोत? सावरकरांचं हिंदुत्व किती लोकांनी वाचलंय मला सांगा ना. आमच्याकडे हिंदू याची व्याख्या सरळ केलेली आहे की काश्मीरात जरी घडलं तरी केरळच्या माणसाला दुःख व्हायला पाहिजे. सावरकरांनी 1923 साली हिंदुत्व लिहिलं होतं. की मला मुसलमानांच्यापासून भीती नाहीये, मला ख्रिश्चनांच्यापासून भीती नाहीये, पण मला हिंदूंच्यापासून भीती आहे. आज वैयक्तिक माझा अनुभव सांगतो. आम्ही ज्या वेळेला दसऱ्याला आम्हाला लहानपणी आई प्रत्येक गणेश चतुर्थीला 11 गणपतीवर तरी म्हणजे अक्षता टाकायला देत होती. आम्ही एकमेकाला सोनं देत होतो. आपट्याची पानं का होईना, शमीची पानं का होईना, पण आजकाल लोक म्हणायला लागले कसला कचरा आमच्या घरात करताय तुम्ही. म्हणजे आमच्याच हिंदू लोकांना आमच्या संस्कृतीची आजकाल अक्षरशः विसर पडलेला आहे. अरे कशाकरता होतं? काय आपट्याच्या पानासाठी किंवा सोन्याचं तुमच्या शमीच्या पानासाठी नव्हतं. तुमच्या आमच्या स्नेहभाव वाढवा. आम्ही संक्रांतीला तिळगुळ देतो, कशासाठी देतोय? तर संक्रांतीला तिळगुळ एवढ्यासाठी देतो की आमचा स्नेह वाढवायला पाहिजे. पण आम्ही हे सगळं विसरलोय. परत
हे सगळे सण आपण मोठ्या प्रमाणात साजरे केले पाहिजे, एकमेकांच्याकडे गेलं पाहिजे, एकमेकांची दुःख आमची दुःख आहेत असं समजून त्याच्यावर विलाप केला पाहिजे. कोण कुठली कर्नाटकातले कोणतरी हिरेमठ आहेत, त्यांची कोणतरी मुलगी आहे आणि आपण वृत्तपत्रातनं फक्त ह्या बातम्या ऐकल्या, पण प्रत्यक्षात किती आणल्या. नुसता निषेध करून चालणार नाही आहे ह्याला, किंवा कायदे करून भागणार नाही आहे. कायद्यानं माणसं सुधारत नाहीत, माणसाच्या वृत्तीत फरक पडला पाहिजे आहे. आणि माणसाच्या वृत्तीत जोपर्यंत फरक पडत नाही आहे तोपर्यंत ह्या घटना घडणाऱ्या थांबणार नाही आहेत. तर ह्या घटना घडायच्या नसतील तर त्या वृत्तीत फरक केला पाहिजे आहे. आणि वृत्ती जर बदलायची असली तर आमची काही धर्मतत्व ही ठासून माथी मारली पाहिजे आहेत. उगीच काही लोक जात नाही आहेत, कशाकरता जातात लोक. तर एवढ्यासाठी आपल्याला हा निषेध करायचा आहे. आणि ह्या निषेधातनं एक मात्र सबळ होणार आहे की हळूहळू हिंदू समाज जागृत व्हायला लागलेला आहे. आता प्रत्येक गोष्टीच्या मागं वृत्तपत्रातनं जरी म्हणजे मुलायम करून हे करून कुणीतरी पैसे चारून वेगळी वेगळी वृत्त दिली असली तरी ती वृत्ती आहे ना, ती वृत्ती ठेचण्यासाठी एकच इलाज आहे, हिंदूंनी एकत्र यायला पाहिजे आहे. गेले जवळजवळ 97 वर्ष संघ तेच काम करतोय. स्वातंत्र्य सावरकरांनी हेच सांगितलंय की संघटन महत्वाचं आहे. आणि मगाशी कुणीतरी बोलताना सांगितलं की आज संख्याबळाला जास्त महत्व आहे. आणि संख्याबळाला महत्व असलं तर संख्या आपली वाढवली पाहिजे आहे. आणि दुसरी गोष्ट एकजूट व्हायला पाहिजे आहे. आणि एवढं सांगतोय, हा परत एकदा निषेध करतो सगळ्याचा. ह्या घटना परत होता उपयोगी नाही. घडली घटना ठीक आहे, पण ह्या घटनेपासून आपल्याला एक मात्र सावध व्हायला पाहिजे आहे, त्याच्यातनं काहीतरी शिकायला पाहिजे आहे. फाशी द्या, फैयाजला फाशी द्या.